हाय हॅलो तर सगळे कसे आहेत। श्रद्धाज रेसिपी आणि बरंच काही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि दुसऱ्या गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची आणि कोणत्या चुका करायच्या नाहीत, योग्य पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची आज आपण ते बघणार आहे। तर इथे सर्व पूजाचं सामान मी घेतलेलं आहे आणि हे पूजाचं सामान कोणतीही चूक न करता व्यवस्थितपणे कसं मांडायचं आज ते बघणार आहे। इथे मी एक पाट घेतला आहे। पाटावरती स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे। पाटाच्या खालती किंवा सर्व हे पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। विशेषतः दक्षिण भारतात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, परंतु संपूर्ण भारतात सुद्धा आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा अनेक धर्मांमध्ये सुद्धा ही केली जाते। तर पूजा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ व्हा आणि घरातील स्वच्छता राखून पवित्र वस्त्र परिधान करून ही पूजा करायची आहे। तर इथे मी पाटांवरती स्वच्छ कपडा अंथरून घेऊन त्याच्यावरती अष्टकमल हे फूल काढून घेतलेलं आहे, जे देवीचे फार आवडते असे फूल आहे। तर इथे फूल हे काढून झालं की आपल्याला इथे मी एक मूर्ती, गणपतीची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती, ते सुद्धा एक शुद्ध पंचामृतने त्याला स्नान घालून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आपले अष्टकमल फूल हे व्यवस्थित कोरून काढून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्वास्तिक सुद्धा काढू शकता किंवा अष्टकमलचे फूल किंवा अष्टकमल फूलमध्ये 8 पाकळ्याचे फूल असेही तुम्ही काढू शकता। तर इथे मी हे अशा प्रकारे फूल काढून घेतलेलं आहे। दिवाळी, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी किंवा गुरुवारी दिव्यांचे पूजन केल्यास ते खूप चांगलं असतं आणि शुभ सुद्धा असतं। शास्त्रानुसार सुद्धा हे शुभ मानलं जातं। तर दिवा हा आध्यात्मिक प्रकाशाचा एक प्रतीक आहे आणि आपण पहिली दिव्याचीच पूजा करून घेणार आहोत, दीप प्रज्वलन करणार आहोत आणि आपल्या या पूजेची सुरुवात करणार आहे। तर दीप प्रज्वलन करत असताना इथे आपल्या समईची किंवा दिव्याची पूजा करायची आहे। देवाला त्या समईला फूल व्हायचं आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तर इथे मी गणपती म्हणजेच प्रथम पूजावा गणपती, तर इथे मी गणपतीचं सुद्धा मूर्ती ठेवलेली आहे। शेजारीच लक्ष्मीची सुद्धा मूर्ती आहे। जे आपलं कलश आहे त्या कलशांवरती स्वास्तिक काढून त्यामध्ये पैसा, नाणे हे किंवा बदाम हे सर्व टाकून त्याची पूजा करून घेतलेली आहे। एका डब्यामध्ये मी ते तांदूळ घालून घेतलेले आहे। तांदळामध्ये कलश आपला ठेवलेला आहे। कलशामध्ये पाणी घालून हे सर्व घातलेलं होतं अगोदरच आणि पूजाही केलती। तर आता हे सगळं घालून हे 5 पालवी म्हणजे 5 फळांची जी पाने आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यावरती कलशामध्ये घालून घेतलेले आहे आणि ती साईडला एका ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवला आणि आपले देवीचे मुकुट आहे ते अशा पद्धतीने लावून घेतलेले आहे, जेणेकरून ते खूप सोपं जाईल आणि आपले हे मुकुट आणि हे जे पाठीमागचं देवीचं सौंदर्य खुलवणारे जे हे फळांची पानं आहेत ते खूप छान दिसतील। तर हे अशा प्रकारे मी एक एक करून दागिने देवीला घालून घेतलेले आहेत। तर हे असे मंगळसूत्र देवीला घातले जे अक्कासाहेब डोरले आहे। खूप छान असं हे देवीच्या समोर पुस्तक ठेवून घेतलं आणि त्यावरती हळदी कुंकू लावलं आणि देवीची ओटीचं जे सामान आहे ते सुद्धा मी पुढंच ठेवून घेतलेलं आहे। देवीची जी वेणी आहे ती सुद्धा मी अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे। खूप छान असं हे देवीचं रूप सौंदर्य खुललेलं आहे। तर इथे मी 5 फळं आणलेली आहेत, तर ते 5 फळं सुद्धा देवीच्या समोर मांडून घ्यायची आहेत आणि प्रथम आपली समईचं पूजन करून त्यानंतर गणपतीची पूजा करावी, त्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करावी। विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मण, व्रत, भगवान श्री विष्णू किंवा भगवान दत्तात्रयांची पूजा केली जाते। उपवास दरम्यान व्रताचे पालन करणे फार महत्त्वाचे असते। तर उपवासाच्या दरम्यान काय खायचे, तर उपवासी शाकाहारी अन्न ग्रहण करायचं, म्हणजे फळे, दूध किंवा जे आपले सफरचंद, ॲपल आणि नारळ पाणी, फळांचा रस, केळी हे सगळं आपण उपवासाच्या दरम्यान सेवन केलं तरी चालतं, खाल्लं तरी चालतं। उपवास करत असताना विशेषतः प्रसाद हे आपल्याला देवासाठी तुम्ही गोड मोदक बनवू शकता, लाडू, खीर, शेवया, तूप घालून केलेले पदार्थ हे देवीसाठी खूप चांगलं गोष्ट आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की तसं करण्याचा प्रयत्न करा। व्रत करत असताना शास्त्रानुसार खाणे, पूजा करणे, मंत्रोच्चार करणे हे आणि दान देणे हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे। तर इथे मी व्रत करत असताना आपल्या पूजेसमोर हे पुस्तक हे मांडून घेतलं आणि त्यानंतर
पैसे ठेवून घेतले, देवीला हळदी कुंकू लावून घेतलं, मी स्वतः हळदी कुंकू लावून घेतलं आणि देवीच्या समोर अशा पद्धतीने दिवा लावला होता. त्याच दिव्यावरती अगरबत्ती लावून घेतली आणि देवी समोर हे अशा पद्धतीने मांडलं. तर हे देवीचं पूजा मांडण्याची योग्य पद्धत आहे. तुम्ही सुद्धा अशीच योग्य पद्धतीनुसार पूजा मांडा. तर मार्गशीर्ष महिन्यात पूजा केली की घरात सुख, शांती, समृद्धी येते, लक्ष्मी, विष्णू आणि शिवाची कृपा प्राप्त होते आणि मानसिक शांती, जीवनातील अडचणींवर विजय मिळवणे, समृद्धी आणि आरोग्य वाढवणे, उपवास आणि व्रताचे पालन केल्याने जीवनात सकारात्मकता आणि आंतरिक संतुलन येण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते. ब्राह्मणांना दान देणे, पूजेला शुद्धता देणे आणि इतर योग्य मार्गदर्शन हे सुद्धा पूजेचे एक महत्त्वच आहे. तर गुरुवारी हे व्रत करावे, त्यामुळे श्री दत्तांची पूजा करण्यासारखंच आहे. व्रत केल्याने दिवसभर व्यक्ती पावित्र्याची पूजा राखल्याप्रमाणे होतं. मार्गशीर्ष महिन्यातील तुळशीच्या पानांची सुद्धा पूजा करावी, ते सुद्धा खूप चांगलं प्रतीक आहे. सबस्क्राईब नक्की करा.